आपगाव तर एका बाजूला गेगाव. जेव्हा मॅचला सुरुवात होईल मी विनंती करेल गेगाव संघाचे दोन सलामीवीर खेळपट्टीकडे जाऊ द्या. आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या आवाजानं तुम्हाला सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय, जो आवाज आम्हाला सुद्धा शांत ठेवू शकत नाही, सातत्याने जो आवाज आमच्या स्वप्नात सुद्धा येतो. व्हाईस ऑफ आल्यानी द व्हाईस ऑफ बदलापूर आमचे गुरुतुल्य असणारे सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, थँक्यू सो मच. भगवा चषक 2021. धन्यवाद महाराज. दोनही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. घेगाव आणि सापगाव दोनही संघाचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. सामन्याला सुरुवात. नाणेफेक जिंकली सापगाव संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू. पहिल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला हुलकावणी देऊन चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर. पहिला चेंडू जबरदस्त बघायला मिळाला. व्यूपरसनं सज्ज. विकेट किपर शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट पॉईंट वरती क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक. या चेंडूवरती बॅटची कडा आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का गेगाव संघाला. इरादे रोज बदलते हैं, इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं. शिर्डी तो वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साई बाबांचं हे स्मरणगीत आपण ऐकलं. जबरदस्त मॅच. आणि या मॅचला सुरुवात जशी झाली, गोलंदाजी मार्कवरती मयूरचं आक्रमण. पहिल्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती गेगाव संघाला हादरा. 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण सज्ज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. यावेळेस पुन्हा फटका फसलाय. चेंडू हवेत, भविष्य हवेत होतं आणि भविष्य यावेळेस धोकादायक. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये मोठे आदरे देत असताना गोलंदाज मयूर. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. त्यानंतरच्या दोन चेंडूवरती मात्र गडी बाद करत असताना गेगाव संघ थोडासा बॅकफूट वरती. 3 चेंडूंचा सामना अद्यापही झालाय आणि कुठल्याही प्रकारची धाव फलकावरती नाही. या वेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होईल का? साकारत असताना गोलंदाज मयूर. ही इज ऑन अ फायर. हॅट्रिक कंप्लीट. मयूरचा हा चेंडू यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. षटकातील हा चौथा चेंडू होता. फलंदाजाला 5वा चेंडू होता. बीट करून जात असताना अद्यापपर्यंत धावफलक रुसलंय. कुठल्याही प्रकारची धावसंख्या धावफलकावरती नाही. गेगाव संघ थोडासा मात्र इथं प्रयत्नशील करावा लागेल. प्रयत्न संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू निघून चाललाय. पॉइंटला बीट करून एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न मात्र अयशस्वी. एका धाबेवरती संतुष्ट राहावं लागतं. एका धाबेनं स्कोर कार्ड वरती एक धाव बघायला मिळते. धावफलकाचा श्रीगणेशा झाला घेगाव संघाच्या. पहिलं षटक संपन्न. धावफलकावरती एक धाव.
मयूरने एक षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी करत असताना गेगाव संघाला पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटवर पाठवलं. केवळ एकच धाव धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक समाप्त. नवीन गोलंदाज यावेळेस हा चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा धक्का मिळेल का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र हाताला चटका दिलाय आणि चेंडू धरणीवरती लँड झालाय. 2 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास किती वाढेल हा सुद्धा एक प्रश्नच असेल. झेलबाद करण्याची संधी निर्माण केली होती नवीन गोलंदाज मैदानात. अतुल पहिल्या चेंडूवरती गडी बाद करू शकला असता. यावेळेस फुलटोज आहे. फटका. टायमिंग बघायला मिळेल. टायमिंग चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू रवाना. षटका. रमेश शिंदे सर, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. रमेश शिंदे सर, प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अतुल. आक्रमण झाले अतुलवरती. षटकार आलाय. त्यानंतर पुन्हा हा शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका फसलेला निश्चितच. मात्र नशिबाची साथ या षटकामध्ये निश्चितच लाभतीये फलंदाजाला आणि 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाचा विकास केला जातोय. धावफलक जाऊन पोहोचलं 10 या आकड्यावरती, 11 या आकड्यावरती. गोलंदाज अतुलला मात्र सूर सापडत नाही. याच वेळेस सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वाईट घोषित केला जातोय. पंच आपण पाहतोय वाईट घोषित करत असताना कुणालजी पेनकर सर अवांतरची 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. 12 धावा धावफलकावरती. यावेळेस ओव्हर पिच. फटका चांगला बघायला मिळतो. निश्चितच टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. चांगला फटका. फलंदाज आपण पाहतोय सागर आक्रमक फलंदाजी करत असताना षटकार वसूल केलाय. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 18 या आकड्यावरती. 18 ऑन स्कोर बोर्ड. अतुलचा हा चेंडू यावेळेस वाईड यॉर्कर फलंदाजापासून दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. गुड बॉलिंग. षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज अतुल. यावेळेस फसलाय फटका. सागरचं भविष्य धोक्यात. यावेळेस मात्र नशिबाची साथ मिळाली. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि ही चोरी करताना मात्र पकडला गेलाय. फलंदाज बाद होईल. सापगाव संघाला सांघिक यश. षटकांची समाप्ती. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 19 धावा बघायला मिळतात. या षटकामध्ये निश्चितच 18 धावा आल्या. मात्र महत्वाचा गडी सागर जो सेट होता त्याला मात्र माघारी परतावं लागलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 4 षटकांची मॅच आणि 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावरती. आदरणीय रमेश महाराज शिंदे, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपल्यासाठी ब्रेकफास्ट तयार आहे. तिसरं षटक चालू. स्ट्राइक वरती फलंदाज चेतन आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपण पाहतो. खाली बसावं जाऊन.
सागर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आता आपण पाहतो चेतन. गोलंदाज मनीष. लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान हाताळत असताना फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. धावफलक स्थिरावलेलं 19 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती मनीष आगीचे निखारे फेकत असताना यावेळेस पुन्हा एकदा उर्पित चेंडू, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक सरकेल, जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 ऑन अ स्कोरबोर्ड. चांगली धावसंख्या रचत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. चेतन आणि सागर ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका बघायला मिळतोय. शांत चाललेलं क्रिकेट आणि या शांतीचा भंग करणारा हा फटका. चेंडू सीमारेषेला सलामी देतोय. चौका. फटका 4 धावांचा. धावफलक 25 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू रबाना. 2 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जात आहेत. 27 धावा. तिसरं षटक आपण पाहतो मार्गस्थ होतं. गोलंदाजी मार्गवरती मनीष. षटकातील अजून काही चेंडू शिल्लक. अहम स्पोर्ट्स शेलवली संघाचे अजयजी विषय यांच्या वतीनं गेगाव संघ आणि सापगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. विशेष करून कैलाश भांडे या खेळाडूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अहम स्पोर्ट्सचे अजयजी विषय यांच्या वतीनं थँक्यू सो मच. मान्यवर आम्हाला ऐकतायत, ही स्पर्धा पाहत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडल्या गेलेल्या माझ्या सर्व लाडक्या तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. सामना चालू आहे. गेगाव आणि सापगाव अशी लढत मैदानावरती झुंज चालू आहे. तिसरं षटक मार्गस्थ होतं. इथून संपन्न झालं. पंचांचा इशारा. षटक क्रमांक तिसऱ्याची समाप्ती. आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 29 धावा आपल्याला बघायला मिळतात. गेगाव संघाची धावसंख्या 29 ऑन अ स्कोरबोर्ड. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती मयूर अफलातून षटक होतं. केवळ 1 धाव खर्च केली. त्यानंतर दुसरं षटक आलं अतुलचं. त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. त्यानंतरचं मनीषचं हे षटक यावेळेस संमिश्र स्वरूपाचं बघायला मिळालं. 3 षटकं संपन्न. धावफलकावरती 29 धावा. चौथं आणि शेवटचं षटक मार्गस्थ होईल. फलंदाज आपण पाहतो सागर आणि चेतन ही जोडी मैदानात खेळत असताना. नवीन गोलंदाज, युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. तन्मय. पहिला चेंडू लोवर फुल टोच. फटका चांगला बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक सज्ज वेगानं चेंडूवरती आला. एकाच ऍक्शन मध्ये गॅदर करून फेकी केली आहे. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी. फलंदाजाला यावेळेस माघारी परतावं लागेल गेगाव संघाला.
शुभ आगमन आदरणीय आमचे जवळचे मित्र एस बी मंडप डेकोरेटरचे आमचे सर्वेसर्वा संजयजी विशेषर यांचं आगमन झालं. स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक शुभ स्वागत आहे. गोड व्यक्तिमत्व, जेवढं मोठं नाव तेवढंच गोड व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच संजय सर, आपण आलात आणि निश्चितच शोभा वाढवली जाते. गोलंदाजी मार्कवरती तन्मय शेवटचं षटक मार्गस्थ. सापगाव संघासाठीचं हे चौथं षटक आणि तन्मयचं पहिलं. फटका चांगला आहे, स्वीट साऊंड बॅट मधनं निघालाय. चेंडू बॅट मधनं जसा निघालाय थांबलाय जाऊन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचं षटक, स्लॉगचं षटक ज्याला म्हटलं जातं. मोठ्या मोठ्या गोलंदाजांना सुद्धा घाम फुटत असतो ज्या वेळेला शेवटचं षटक मार्गस्थ असतं. आणि तसंच मैदानात घडतंय. तन्मय युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आक्रमण चढवत असताना चेतन बराच वेळ शांत होता. अद्यापर्यंत संयमी बघायला मिळत होता. मात्र या चेंडूवरती प्रहार करत असताना तन्मयच्या गोलंदाजीवरती आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा प्रहार. तिथंच यावेळेस फलंदाज चेतन फॉर्म मध्ये येऊन खेळत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 2 षटकारानंतरचा हा क्लासिकल फटका. चौथा. आपल्या गावासाठी एक चांगली खेळी यावेळेस साकारत असताना संघ अडचणीत होता आणि अशा अडचणीच्या प्रसंगी धावून आला आणि मात्र यावेळेस धावताना वाचणार नाही मित्रा. गडी बाद होतोय. धावबाद होत असताना सापगाव संघाला सांघिक यश आणि फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 4 संपन्न झालं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 46 धावा, 47 धावांचं आव्हान असेल जेव्हा फलंदाजीसाठी सापगावचा संघ मैदानात उतरेल.
ऑन. थँक्यू सोमनाथजी खाडे सर. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. या मॅचमध्ये गेगाव संघाला हा सामना मित्रमणे जिंकायचा असेल तर एक टार्गेट करावं लागेल, कैलास भांडे. ज्या खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या सगळ्या सीमारेषा ओलांडल्या आणि बघता बघता कैलास पर्वतावर जाऊन विराजमान झाला, हा खेळाडू असेल स्ट्रायकिंग एंडवर. डावखुरे आताचे फलंदाज विस्फोटक असतात, ते मात्र या खेळाडूने दाखवलंय. परवा मी चर्चा केली, खऱ्या अर्थानं धडाकेबाज वडवली चषक आठवत असेल तर याच कैलास भांडेने शहापूर तालुक्याला विजयाची सलामी दिली. स्ट्रायकिंग एंडवर कैलास भांडे, मॅन फ्रॉम पार्थ फोर्ट साबगाव. विजयासाठी आपण पाहतोय 44 धावांची आवश्यकता, माफी करा 47 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट होतं बॅट्समन कैलास भांडेकडून, कारण कैलासला माहित आहे सर सलामत तो पगडी 50 खेळपट्टीवर राहिलो तर मात्र ही मॅच सहजपणे जिंकता येईल. प्रतिस्पर्धी गेगाव संघाला विचार करावा लागेल, फक्त कैलास भांडेला इथे बाद करणं. या गोष्टी काहीतरी ट्विस्ट आणून जातील, कारण ही मॅच आहे. 47 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये मित्रमणे धावा ॲडव्हान्टेज राहतील गेगाव संघासाठी. 2 षटकार आणि 1 चौकार ठोकणारा फलंदाज आम्ही पाहिला. या चेतनच्या बॅटमधनं 3 मोठे स्ट्रोक लागले आणि बघता बघता धावसंख्येला सोन्याचं रूप प्राप्त झालं. भगवा चषक दुपारचं सत्र. तमाम लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकांचं मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करेल. घेऊन जाईन तुम्हाला मॅचच्या दिशेने. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू संधी. हो माय गुडनेस, क्या बात आहे. बाल बचे बॅट्समन. चेंडू कलेक्ट करता आला नाही, कारण थोडासा मनोवैज्ञानिक दबाव असेल सोमनाथ सर या मॅचमध्ये. कैलास भांडे संपूर्ण शहापूर तालुक्याच्या क्रीडा नगरीला माहीत आहे. कैलास भांडे गेगावच्या खेळाडूंना माहिती आहे. कैलास भांडे गेगावच्या गोलंदाजांना माहिती आहे. कैलास भांडे भगवा चषकाला माहिती आहे. कैलास भांडे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतातील यूट्यूबला माहिती आहे, फेसबुकला माहिती आहे, ट्विटरला माहिती आहे, इंस्टाग्रामला माहिती आहे. कैलास भांडेचं गाव साबगाव आणि सध्याचं वास्तव्य शहापूर येथे आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. इथे शफल झाला तो ऑफ स्टंपच्या पुढे पुल करण्याचा प्रयत्न. यस आउट ऑफ द लेग स्टंप्स. आणि पाहू शकाल अंपायर कुणाल पेनकर सरांचा इशारा आलाय. वाईट बॉल. 1 धाव मिळेल साबगाव संघाला अवंतरच्या स्वरूपामध्ये. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक हलवारपणे पुढे जातोय. मराठी पाऊल पडते पुढे 3 धावा धावफलकावर. यास क्रिकेटचे सामने पाहिले ना सोमनाथ सर, तर आम्ही सगळं काही विसरलोय. या ठिकाणी विशालजी भोईर सरांचं आगमन झालंय. सर काही क्षणापूर्वी तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिसले आणि आम्हाला मनस्वी आनंद झाला. थोड्या वेळापुरता आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि काही क्षणात कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचं आमंत्रण होईल यात शंका नाही आहे. यस अंपायर कळवायचे या चेंडूवर किती धावा. यस 2 धावा. विशालजी भोईर सरांचं आगमन झालं. सातत्याने अनेक स्पर्धांना स्पॉन्सरशिप या व्यक्तिमत्व जे असते. तुम्ही पाहिलं असेल शेंद्रून प्रीमियर लीग, पाण्याची व्यवस्था आतापर्यंत करणारं व्यक्तिमत्व. कारण विशाल भोईर सरांना माहिती आहे जल हे तो कल है, पाणी म्हणजे जीवन आहे. लग्नामध्ये भात आणि डाळ वाढणाऱ्यांपेक्षा पाणी जो देतो तो आमच्या लक्षात राहतो, कारण पाणी म्हणजे जीवन आहे. स्पर्धा पार पडण्यासाठी पाणी महत्वाची गोष्ट आहे. विशालजी भोईर सर आपल्या माध्यमातून या सगळ्या सेवा पुरवल्या जातात. जाऊया मॅचच्या दिशेने. कैलास भांडे, क्या बात आहे, काय घडलंय. हो माय गुडनेस. आणि इथे मात्र उगवता सूर्य किरण दाखवून गेला. कैलास भांडेला केले बाद. जल्लोष, आनंदाचं वातावरण. सोमनाथ काळे सरांनी चर्चा केली होती, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि इथे मात्र कैलास भांडे खाली मान घालून परतीच्या प्रवासाला मोठा मासा लागला गळाला. चक्रव्यूह त्याच्यामध्ये अडकला. अभिमन्यू नावाचा कैलास भांडे. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि पाहू शकाल पुल करण्याचा प्रयत्न होता, ओव्हर पिच होता, परंतु चेंडू जेव्हा जेव्हा घर घर फिरला जातो ना तेव्हा बॅटवर येत नाही. काय चेंडू वळाला. बॅटची एज घेऊन विकेट किपरने काय कमालीची कामगिरी दाखवली. क्रिकेटच्या टीमवर्कला या ठिकाणी महत्व दिलं आणि फलंदाज बाद झाला. कैलास भांडे क्लीन बोल. विकेट किपर सातत्याने या ठिकाणी फिल्डिंग डिस्ट्रक्शन मध्ये बदल करत असताना पाहायला मिळतोय. गेगाव संघाच्या वतीनं आत्मबल, अपेक्षा, आकांक्षा उंचावल्या. ही पालखी जड असेल की सोपी असेल, वाहून नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी खेळपट्टीवर पोहोचलाय नितीन अंधाडे, संघाचा संघनायक.
इथे मात्र पूर्णपणे बॉडी टेन केली. हाय बॅक लिफ्ट चेंडू निघून गेलाय. डीप केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन स्पीड दिल्या चेंडूवर नितीन अंदाडेला. 4 संजीवनी प्रदान करणारा चौकार आलाय नितीन आंधळीच्या बॅटमधून. क्षमता या खेळाडूमध्ये सुद्धा. शहापूरचं मैदान, खाडे विद्यालयाचं मैदान या खेळाडूनं गाजवलंय. इथे पुन्हा एकदा ओव्हरपिच होता. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललं, परंतु थोडी क्रॉस बॅट पाहायला मिळाली. डॉट बॉल. बघता बघता षटक संपलं आणि हे षटक मित्र म्हणजे यशस्वी म्हणावं लागेल गेगाव संघासाठी. कैलास भांडेला केलं पहिल्या षटकामध्ये बाद आणि या मॅचमध्ये पाठपोटचं सापगाव संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद. फक्त आणि फक्त 9 धावा. धावफलकावर खेळाडू खेळत असतात. आम्ही जेव्हा धावा पोहोचवतो ना तेव्हा ते मॅच मध्ये इतके काही गुंतलेले असतात की कधी कधी लक्ष सुद्धा नसतं. हा बोला ना. हॅलो. मी आता पाहिलं असेल प्रेक्षको, कैलास भांडे जिथे बाद झाला तिथे मात्र स्मशानाची शांतता पाहायला मिळते. परंतु या शांततेला भंग करावा लागेल पासपोर्ट साबगाव संघाच्या नितीन अंधाडेला. जबाबदारी घ्यावी लागेल. थँक्यू डीजे. असाच आवाज राहू द्या. हो 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 हो. बाल बाल बचे बॅट्समन. 1 धाव तर मिळेल, परंतु कधी कधी एका धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अनेक वेळा आम्ही बाद होताना पाहिलेले आहेत. क्रिकेट खेळत असताना तुम्ही एक्सप्रेसवर गाडी चालवताना 3 आरसे पाहावे लागतात. त्याहीपेक्षा एक्सेलरेशन, ब्रेक आणि क्लच या 3ही गोष्टी तुम्हाला योग्य ठेवाव्या लागतात. गाडी तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिसिंग करावी लागते. त्या अनुषंगाने तुम्हाला सातत्याने अष्टदिशा लक्षात लावून ठेवणं गोष्ट गरजेची राहील. इथे शॉट ऑन पूल. क्षेत्ररक्षक आजार जज करतोय. हो माय गुडनेस. 1 मोर विकेट डाऊन. झाला. खिंडार पडलंय. आता मात्र जात पाण्यामध्ये घुसेल. ही समुद्राच्या किनाऱ्यावरील ही नौका बेड़ा पार हो जाएगा या नहीं देखना तो होगा, क्योंकि कोशिश तो जारी है. सोमनाथ खाड़े सर, आ देखे जरा कौन किस पे भारी है. इथे लाईन खराब आहे. डावा स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू फेकला. धाबा हळुवारपणे येत आहेत, परंतु विकेट मात्र महत्वाच्या जात आहेत. स्टार्किंग एंडवर संघाचा संगणक आहे नितीन अंदाडे. 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झाले. वाटलं होतं ही मॅच लवकरात लवकर फिनिश होईल, कारण कैलास भांडे बाद झाला. शॉट ऑफ गुड लेंथ. आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडू निघून चालला. स्कोर ऑफ द विकेट. तिथे आहे फिल्डर. क्या बात आहे. जकडून ठेवलं या मॅच मध्ये 5 फूट सापगाव संघाला. मित्रांनो, क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड झालंय. एक वेळ एकदा फसवणाऱ्या प्रेयसीवर आम्ही विश्वास ठेवू पण क्रिकेटवर विश्वास ठेवणार नाही. न जीतना जरूरी है, न हारना जरूरी है. जिंदगी का खेल है यारो, इसे खेळना जरूरी है. खेळावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. तितकीच चांगली वर्णनीय गोलंदाजी चालू आहे या मॅच मध्ये. विचार केला तर गेगाव संघाच्या वतीनं काय फाईट करतायत. बॅकफुटवर होते. बाट आडवी केली. पाहू शका लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू निघून चाललाय. कबर स्वीपरला एकच सिंगल थांबवलं जात आहे.
काय मॅच बनवली गेगाव संघानं. निश्चितच प्रेक्षकांची अलोट गर्दी जर पाहिली तर भगवा चषकाचा अभिमान या ठिकाणी उंचावताना पाहायला मिळतोय. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आजच्या दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या आवाजाने वेळ लावलाय सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, या संपूर्ण स्पर्धेला आनंद निर्माण करून देत आहेत. जसे दिवस पुढे सरकतील तसे अनेक समालोचक तुम्हाला या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल यात शंका नाही आहे. स्थानिक समालोचकांना घेऊन पूर्ण करणारी स्पर्धा आपण पाहतोय, ही जाणीव आहे या संपूर्ण व्यवस्थापन समितीला. इथे मात्र नितीन आंदाळेचे प्रयत्न चालू आहेत, परंतु या प्रयत्नातून मार्ग कधी निघेल हा प्रश्न पडलाय. कोणत्याही बाजूला संधी नाही आहे धावा घेण्याची, फक्त धावा मिळतील या चेंडूवर. 2 पार्क स्पोर्ट्स संघ डगआउटचा विचार केला तर कल्पनेचा काहूर उठला असेल आणि माणसाला एकदा कल्पनेच्या काहुरामध्ये जगायला सुरुवात केली तर रात्रभर झोप लागत नाही. ही झोप उडाली असेल मी तर म्हणेन साबगाव संघाची, जिथे संघाचा तारणहार कैलास भांडेबाद झाला आणि बघता बघता संकट उडवलंय पार्क स्पोर्ट्स साबगाव संघावर. कोण निर्विघ्नपणे बाहेर काढेल. इथे पुल केले, चेंडूला निघून चाललाय, चेंडू स्कोर ऑफ द विकेट. खरा बॉल, हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला बॅट्समन नितीन आंदाडे. ए तो इसकी नजाकत है, फेकून दिले चेंडूला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आ गया मौका, जड़ दिया नितीन आंदाडे ने छक्का, सिक्सर. व्यवस्थापन समितीचे व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या मित्रांनो. यस मॅच बॉल आलेला आहे, थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. एक षटका ठोकला, संजीवनी प्रदान झाली. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 21 धावा. अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण सांगावं लागेल पाच फूट साबगाव संघाला. 21 मनीष लहाने नॉन स्ट्राइक एंडवर आणि स्ट्रायकिंग एंडवर संघाचा संघनायक नितीन आंदाडे. षटका ठोकलाय. एक चेंडू चेतनचा शिल्लक असेल. हो लाईन खराब आहे. मनोवैज्ञानिक दबाव इथून जर पाहिलं तरी मॅच मात्र दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. बॅलन्स स्थितीमध्ये आणली एका मोठ्या फटक्याने. आणि जोपर्यंत नितीन आंदाडे खेळपट्टीवर सज्ज ना तोपर्यंत साबगाव संघ विजयाची अपेक्षा कायम ठेवली यात शंका नाहीये. अनेक सामने लंगड्या घोड्यावर जिंकलेले त्या खेळाडूने. पुन्हा एकदा पूल, वंडरफुल, ब्युटिफुल, खरा बॉल. चेंडू निघून गेलाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर, 6 धावा. धन्यवाद रमेश सर. यानंतरची मॅच आटगाव विपक्ष खातिवली, 2 बलाढ्य संघादरम्यान मॅच असेल. चला नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार. खातिवली विपक्ष आटगाव, बिग फाईट मॅच असेल, नाणेफेक केली जाईल. खातिवली संघाचा कर्णधार आपल्या समवेत आहे. आटगाव संघाचा कर्णधार या मित्रांनो नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवरांना विनंती करेल, आदरणीय विशालजी भोईर सर आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आटगाव संघाचा कर्णधार मित्रांनो या नाणेफेकीसाठी सेकंड इनिंग चालू आहे. यानंतर त्वरित आपला सामना खेळवला जाईल. आटगाव संघाचा कर्णधार आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी या मित्रांनो. यानंतरची मॅच आटगाव आणि त्यांना करेल खातिवली संघ. व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालंय. आम्ही या ठिकाणी सत्कार करू इच्छितो.
खातिवली आणि आडगाव या संघादरम्यान नाणेफेक केली जाते. आदरणीय विशालजी भोईर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. यस, व्यासपीठावर आम्ही सन्मान करू इच्छितो. आदरणीय अमोलजी सापळे साहेबांचं आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय अमोलजी सापळे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचा स्वीकार व्हावा. अमोलजी सापळे सर, आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेकडे वळालात. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. थँक्यू. नाणेफेक केली गेली खातिवली आणि आडगाव या दोन संघादरम्यान. खातिवली संघानं नाणेफेक जिंकली. न्यू झाली क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीचं पाचारण खातिवली संघाला. खातिवली संघाला फलंदाजी करावी लागेल. गो टू कॉमेंट्री बॉक्स रमेशजी शिंदे सर. आदरणीय आकाजी शिर्के साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीने या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आम्ही करू इच्छितोय. त्याचा स्वीकार व्हावा ही नम्र विनंती. सन्माननीय आकाजी शिर्के साहेब, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक सर्व क्षेत्रातील मान्यवर या व्यासपीठावर येत आहेत. आज खऱ्या अर्थानं क्रिकेटला वेगवेगळे दिवस येत गेले आणि बघता बघता सुवर्ण दिनांनी हा संपूर्ण क्रिकेट सजला. आदरणीय दिनेशजी शिर्के आणि प्रणयजी शिर्के यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावर होतोय. आम्हाला मनस्वी आनंद होतोय, कारण माणसाला माणूस जोडत गेला ना की माणुसकीचं नातं तयार होतं आणि तिथे मात्र खलबली, महाबली, बाहुबली, किंग ऑफ क्रिकेट खऱ्या अर्थानं पार्थ स्पोर्ट्स साबगावचा हा बाहुबली दाखवतोय. बिग बिग ब्लास्ट षटकार. सन्माननीय राजाजी मडके सर, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. धावसंख्या फ्लाय झाली 35 धाबा, 35 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. आदरणीय राजाजी मडके सर, आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचंय. व्यवस्थापन समितीचा गोड अट्टाहास आहे. सन्माननीय राजाजी मडके सर, त्याचबरोबर हेमंतजी सोकांडे सर, आपण सुद्धा यायचंय. सन्माननीय राजाजी मडके सरांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. स्वतः शिक्षक या पदावर विराजमान आहेत आणि खऱ्या अर्थानं आज क्रिकेटसाठी मोलाचं योगदान. सन्माननीय अमोलजी सापळे सर, आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजाजी मडके सरांचा सन्मान आपण करायचा आहे. राजाजी मडके सर, आपण या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आडगाव संघ आम्हाला दिसतो ना, तेव्हा आम्हाला आमच्या मनामध्ये उर्मीचा प्रेरणास्त्रोत तयार होतो. सन्माननीय राजाजी मडके सरांचा सन्मान या व्यासपीठावर होतोय. त्याचबरोबर हेमंती सोकांडे, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. आणि क्रिकेटसाठी पर्सनॅलिटी जणू काही तयार झाली. हेमंत सोकांडे, विशालजी भोईर, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हेमंत सोकांडे सरांचा सन्मान. तदनंतर मी विनंती करेल सोमनाथजी काडे सरांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय विशालजी भोईर साहेबांचा सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. हा सन्मान दूध आणि पाणी वेगळं करणाऱ्या राजहंसाचा, हा सन्मान शांततेचं वातावरण निर्माण करून दिल्यानंतर कस्तुरी सापडवणाऱ्या कस्तुरी मृगाचा, हा सन्मान समुद्राच्या गर्भामध्ये जाऊन हिरे माणिक मोती काढणाऱ्या जवाहिरांचा, हा सन्मान सोन्यासारखी माणसं ओळखण्यासाठी असणाऱ्या त्या पारख करणाऱ्या सोनाराचा, हा सन्मान कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिळायला लावणाऱ्या या सर्व खेळाडूंचा. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. आम्हाला मॅचची दिशा चुकवायची नाही आहे, कारण तिथे सगळ्यात मोठं द्वंद्व चालू आहे. गेगाव आणि पाच कोट साबगाव. 9 चेंडू 11 धावांची गरज. इथे मात्र थोडा शफल झाला होता. पुल करण्याचा प्रयत्न. काय घडलंय नितीन आंदाडे? हो 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 हो, बॅट फेकली तरी चालेल, पण मी सुरक्षित राहिलो पाहिजे. धाव नाही आहे. प्रेक्षक अजूनही पासपोर्ट साबगाव संघाला विजयासाठी 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. काय मॅच बनवली गेगाव संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली होती 46. विजयासाठी 47 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये कैलास भांडेला केलं बाद आणि त्यानंतर मात्र संकटावर संकट ओढत गेली पासपोर्ट साबगाव संघावर. हा चेंडू निर्णायक ठरेल. 7 चेंडू 11 धावा.
आणि इथे जर पाहिलं तर थोडा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. समजदारीचा क्रिकेट. एक सिंगल घेतली गेली. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. आणि इथून जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू 5 फूट सापगाव संघाला विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. म्हणजे 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवाव्या लागतील. बनवा लागला या मॅचला आणि खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल व्हॉट विल आपण नेक्स्ट. सगळी प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी दिली जातील. कारण या मॅचचा निकाल अजून बंद पॉकेटमध्ये आहे. या ठिकाणी दोनही संघ सांगत असतील जिंदगी लंबी नाही, जिंदगी बडी होणी चाहिए. काय घडेल या मॅच मध्ये फक्त आणि फक्त विचार करून चालणार नाही. प्रात्यक्षिकरण करावं लागेल. गोलंदाजी करत असताना गेगाव संघाला, बॅटिंग करत असताना समजदारीचा खेळ करावा लागेल. 5 फूट सापगाव संघाला टीट फॉट ईट का जवाब पत्थर से द्यावा लागेल. या क्षणाला आपण पाहतोय एका बाजूला आग, दुसऱ्या बाजूला वीर. एका बाजूला आग, दुसऱ्या बाजूला फुपाटा. जायचं कुठे हा मोठा प्रश्न पडला असेल दोन्ही संघाला. जो दरवाजा उघडेल त्या दरवाजामध्ये प्रवेश करावा लागेल आणि तेव्हा सांगावं लागेल हे खेळ हे जिंदगी का. जिंदगी सोमनाथ काडे सर मोके कम धोके ज्यादा देते हे. म्हणून ज्या ज्या वेळेला संधी निर्माण होईल त्या संधीचं सोनं निर्माण करा. तेव्हा मात्र जग तुम्हाला सलाम करेल. इथे प्रसिद्ध व्हा, जग तुम्हाला आपोआप खऱ्या अर्थाने इथे सिद्ध व्हा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. 2 फलंदाज खेळपट्टीवर खेळतायत ज्यानं शहापूरच्या क्रीडानगरीला वेळ लावलाय. स्ट्रायकिंग एंडवर महेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडवर संघाचा संघनायक नितीन अंदाडे. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक बॅटवर कनेक्ट झालाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. पहिल्या चेंडूवर दे धनाधन धडाकेबाज सिक्सर. पहिल्याच बॉलवर महेश भुईरनं ठोकलेला षटकार सांगून जातोय ही मॅच पुन्हा एकदा खेचून आणली. जो चीज मांग के नहीं मिलती ना उसे खींचनी पडते. पुढील मॅच मध्ये मात्र मजा येईल. कारण जेव्हा जेव्हा हेमंत सोकांडे सर, जेव्हा जेव्हा राजेश मडके सर, जेव्हा जेव्हा सनी सोकांडे, जेव्हा जेव्हा रोहित हे सगळे खेळाडू जेव्हा डोळ्यासमोर येतात ना तेव्हा आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की आडगाव संघ हा आत्मीयतेचा आणि खऱ्या अर्थानं मरमळात आनंद देणारा संघ आहे. प्रेरणा मिळते त्या संघाकडून आणि सातत्याने समीक्षक असतात सन्माननीय राजेजी मडके सर. कर्णधार कसा असावा. वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन आवर लिडरशिप बाय गोइंग फर्स्ट. हो 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 क्रुशल मोमेंटला झेल नाही मी तर म्हणेन सामना सुटला की काय.